हॅलो फ्रेंड्स, उद्या आपला भूगोलाचा म्हणजे जॉग्रफीचा शेवटचा पेपर आहे. आय होप नॉट, आय एम शुअर तुमचा सगळ्यांचा अभ्यास झालेलाच आहे. तरी पण एक छोटीशी तुम्हाला ट्रिक सांगते जेणेकरून तुम्ही टॉपरच्या लिस्टमध्ये येऊ शकता. ओके. ती टिप्स अशी आहे की बघा, तुम्हाला भूगोलाचा कुठलाही क्वेश्चन येऊ दे, एनी क्वेश्चन, पण तुम्हाला वाटते की त्या क्वेश्चन मध्ये एखादा मॅप तुम्ही शो करू शकता, तर न विसरता तिकडे मॅप तुम्ही टाका. हाच तुमचा प्लस पॉईंट असणार आहे. एक्झाम्पल तुम्हाला सांगते, जर तुम्हाला असा प्रश्न येतो की पठारावरील नद्या म्हणजे पेनिन्शुलर एरियावरती किती रिव्हर्स असतात, ते तुम्हाला त्याच्यावरती काही प्रश्न येतो, टिपा द्या किंवा एक्सप्लेन करा, काही पण, तर तुम्ही तुमचं जे आन्सर आहे तुम्ही ते पूर्ण लिहायचं एवढ्या भागामध्ये. आणि खाली तुम्ही फक्त असा एक साऊथचा पोर्शन, इंडियाचा साऊथचा पोर्शन, जिकडे आपला पठाराचा भाग आपण दाखवतो, आणि तुम्हाला याच्यावरती नद्या म्हणजे इथे गोदावरी झाली, इथे कृष्णा झाली आणि इकडे कावेरी, तुम्ही अशा अजून डिटेलमध्ये तुम्हाला जितक्या नद्या माहिती आहे तेवढ्या नद्यांची तुम्ही इथे असं एक दाखवू शकता मॅपमध्ये. आणि इथे तुम्ही असं ॲरो करून सांगा की पठारावरील नद्या किंवा हा पठारी प्रदेश तुम्ही असं दाखवताय. तर हे तुमचं सगळ्यात बेस्ट इम्प्रेशन असणार आहे. जो कोणी चेक करतो जॉग्राफी, हे लोक मास्टर असतात जॉग्राफी मधले, त्यांना अपेक्षित असतं की तुम्ही मॅक्झिमम एकदम प्रेझेंटेशन छान करून त्यांचा आन्सर तुम्ही द्या. आणि असं प्रेझेंटेशन तुम्हाला नक्की टॉपरच्या लिस्टमध्ये येणार. सेम असं जर तुम्हाला हिमालयन रिव्हर वरती किंवा हिमालयावरती